धडा 12वा मानवी स्नायू व पचन संस्था. प्रस्तावना. मुलांनो, आज आपण या पाठात मानवी स्नायू व पचन संस्था याविषयी माहिती घेणार आहोत. तुम्हाला माहित आहे का, इंद्रिय म्हणजे अवयव. मग आता सांगा, इंद्रिय संस्था म्हणजे काय? सर, आपल्या शरीरात वेगवेगळी कार्ये वेगवेगळे अवयव किंवा इंद्रिये करतात. म्हणजेच आपल्या शरीरातील ठराविक कामे एकत्रितरित्या पूर्ण करणाऱ्या इंद्रियांच्या गटाला इंद्रिय संस्था म्हणतात. उदाहरणार्थ, पचन संस्था, स्नायू संस्था, अस्थि संस्था इत्यादी. बरोबर. आपल्या शरीरातील अवयवात हाडे असतात. मला सांगा, आपल्या शरीरातील हाडे एकमेकांशी कशी जोडलेली असतात? आपल्या शरीरातील हाडे एकमेकांना सांध्यांनी जोडलेली असतात. त्यालाच अस्थिबंध असेही म्हणतात. बरोबर. अस्थि म्हणजे काय, तर अस्थि म्हणजे हाड. मागील इयत्तेत आपण हाडांविषयी अभ्यास केला. मग या इयत्तेत आपण स्नायूंविषयी अभ्यास करूया. स्नायू संस्था, मस्क्युलर सिस्टम. मुलांनो, तुमच्या हाताच्या पंजाची मूठ घट्ट आवळून हात कोपरात दुमडा. हे केल्यावर दुसऱ्या हाताच्या बोटांनी दंड चाचपून बघा. आता तुमच्या काय लक्षात आलं ते सांगा. सर, तो भाग मांसल असल्याचं जाणवतं. बरोबर. हा मांसल भाग म्हणजे स्नायू होय. आपण आपल्या शरीराच्या ज्या विविध हालचाली करतो त्यावेळेस हे स्नायू आकुंचन व शिथिल पावतात. सर, शिथिल होणे म्हणजे काय? शिथिल होणे म्हणजे सैल होणे. स्नायू. मुलांनो, स्नायू म्हणजे गरजेनुसार आकुंचन व शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूंचा गट होय. आपल्या शरीराची जी विशिष्ट ठेवण आहे ती स्नायूंमुळेच प्राप्त होते. मग आता मला सांगा, स्नायू आणि हाडे यात कोणता परस्पर संबंध आहे? नाही माहीत? बरं, मीच सांगतो. स्नायू हाडांना स्नायूबंधांनी बांधलेला असतो. स्नायूंच्या आकुंचन आणि शिथिलीकरणामुळे सांध्यापाशी हालचाल होऊन हाडे एकमेकांच्या जवळ येतात किंवा लांब जातात. त्यामुळे आपण शरीराच्या हालचाली करू शकतो. मुलांनो, आपल्या पापणी लावण्याच्या लहान क्रियेपासून ते कुऱ्हाडीने लाकडे फोडण्याच्या ताकदीच्या हालचालीपर्यंत शरीराच्या सर्व क्रिया स्नायूंमुळेच घडतात. यावरून असं लक्षात येतं की आपलं हसणं, बोलणं, उडी मारणं, वस्तू फेकणं या सर्व हालचालींसाठी आपण स्नायूंचा वापर करीत असतो. स्नायू हे शरीराच्या सर्व भागात असतात. आपल्या शरीराचा आकार जसजसा मोठा होतो तसतसे हे स्नायू देखील मोठे होत असतात. आता थोडा विचार करून मला सांगा बरं, आपल्या शरीरात फक्त स्नायूंपासून तयार झालेले अवयव कोणते आहेत? सर, आपल्या शरीरात हृदय, रक्तवाहिन्या आणि फुफ्फुसे हे अवयव पूर्णतः स्नायूंचे बनलेले आहेत. बरोबर. पोटाच्या मधील श्वासपटल आणि स्त्रीच्या शरीरातील गर्भाशय हे देखील स्नायूंचे बनलेले आहेत. माहीत आहे का तुम्हाला? मुलांनो, तुम्हाला माहीत आहे का, मानवी शरीरात 600 पेक्षा अधिक स्नायू असतात. प्रौढ निरोगी व्यक्तीच्या शरीराच्या सुमारे 40% वजन हे स्नायूंचं असतं. तसंच आपल्या चेहऱ्याच्या भागात जवळपास 30 स्नायू असतात. या स्नायूंच्या हालचालींमुळेच आपल्या चेहऱ्यावर दुःख, आनंद, भीती असे अनेक भाव दिसतात. आपलं तोंड, डोकं, नाक यांच्या भोवती छोट्या स्नायूंची वर्तुळे असतात. या स्नायूंमुळे आपल्या चेहऱ्यावर विविध भाव दिसतात. ऐच्छिक स्नायू आणि अनैच्छिक स्नायू. आपल्या शरीरात ऐच्छिक स्नायू आणि अनैच्छिक स्नायू असतात. त्यांचे काम कशा प्रकारे होते ते पाहू. ऐच्छिक स्नायू. ऐच्छिक स्नायू हे इच्छेवर अवलंबून असणाऱ्या कामांसाठी वापरतात. म्हणजेच हातांनी काम करणे, अन्नपदार्थ खाणे, चालणे अशी कामे आपल्या इच्छेवर अवलंबून असतात. या कामांसाठी वापरात येणाऱ्या स्नायूंनाच ऐच्छिक स्नायू असं म्हणतात. आपल्या शरीरात हे ऐच्छिक स्नायू हात आणि पाय या अवयवात आहेत. अनैच्छिक स्नायू. मुलांनो, शरीरातील सगळेच अवयव आपल्या इच्छेनुसार काम करीत नाहीत. आपल्या शरीरातील काही इंद्रियांची कामे ही जीवनावश्यक असतात, पण ती आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात. अशा इंद्रियात असणाऱ्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू असं म्हणतात. जठर, आतडे, हृदय अशा अवयवांची कामे ठराविक पद्धतीने
अनैच्छिक स्नायूंच्या मदतीने होत असतात. म्हणजेच श्वसन, पचन, रक्ताभिसरण या आपल्या जीवनावश्यक क्रिया आहेत, पण त्या आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात. म्हणून या क्रिया करणाऱ्या अवयवांमध्ये जे स्नायू आहेत ते अनैच्छिक स्नायू असतात. स्नायूंचे प्रकार. मुलांनो, अस्थिस्नायू, हृदयाचे स्नायू आणि मृदू स्नायू हे स्नायूंचे प्रकार आहेत. त्यांची आपण थोडक्यात माहिती बघू. अस्थिस्नायू. दोन वेगवेगळ्या हाडांना जोडलेल्या स्नायूंना अस्थिस्नायू असं म्हणतात. हे स्नायू आपल्या इच्छेनुसार चालतात, म्हणून त्यांना ऐच्छिक स्नायू असेही म्हणतात. अस्थिस्नायू हाडांचा सांगाडा एकत्र ठेवतात आणि शरीराला आकार देतात. उदाहरणार्थ हातांचे, पायांचे स्नायू. हृदयाचे स्नायू. हृदयातील स्नायू सतत कार्यरत राहिले पाहिजेत. हे स्नायू अविरतपणे हृदयाचे आकुंचन व शिथिलीकरण घडवून आणतात. हे स्नायू आपल्या इच्छेनुसार कार्य करीत नाहीत, म्हणून त्यांना अनैच्छिक स्नायू म्हणतात. तुम्हाला माहित आहे का? दर मिनिटाला हृदयाचे जवळपास 70 वेळा आकुंचन व शिथिलीकरण करण्याचं काम हृदयाचे स्नायू करतात. म्हणजेच जेव्हा आपण आपल्या हृदयावर हात ठेवतो, तेव्हा आपल्याला जी हृदयाची होणारी हालचाल जाणवते, ती या स्नायूंमुळेच होते. मृदू स्नायू. आपण जिवंत असेपर्यंत अविरतपणे शरीराची अनेक जीवनावश्यक कार्ये आपल्या नकळत हे स्नायू करीत असतात. शरीरातील ज्या ज्या आंतरेंद्रियांची हालचाल अनैच्छिक असते, अशा ठिकाणी असणाऱ्या स्नायूंना मृदू स्नायू म्हणतात. उदाहरणार्थ जठर, आतडे, रक्तवाहिन्या, गर्भाशय इत्यादी अवयवांच्या ठिकाणी मृदू स्नायू आढळतात, कारण या अवयवांची हालचाल सावकाश आणि आपोआप होणारी असते. स्नायूंचे कार्य. आपल्या शरीराची हालचाल होण्यासाठी स्नायू नेहमी गटाने काम करतात. गटातले स्नायू आलटून पालटून आकुंचन आणि शिथिलीकरण पावतात. म्हणजेच एका स्नायूचे आकुंचन होते, तेव्हा त्याच गटातील दुसऱ्या स्नायूंचे शिथिलीकरण होते. अशा पद्धतीने विविध शरीर क्रिया योग्य पद्धतीने चालू ठेवण्याचे काम स्नायू करीत असतात. आपल्या शरीरात वेगवेगळ्या अवयवात वेगवेगळे स्नायू आहेत आणि त्यांची नावे देखील वेगवेगळी आहेत. आपल्या दंडामध्ये असलेल्या हाडांच्या वरच्या बाजूला असलेल्या स्नायूला द्विशिरस्क स्नायू म्हणतात. तसेच आपल्या दंडामध्ये असलेल्या हाडांच्या खालच्या बाजूला असलेल्या स्नायूंना त्रिशिरस्क स्नायू म्हणतात. मुलांनो, ही आकृती पहा. यातील अवकुंचनी स्नायू आपल्या हालचालींचे नियंत्रण व संचलन करतात. हे स्नायू मुख्यत्वे करून हाताच्या पायाच्या भागात असतात. आणि चतुःशिरस्क स्नायू हा आपल्या शरीरातील सर्वात मोठा व लांब स्नायू आहे. या स्नायूचा उपयोग चालणे, उड्या मारणे, उठाबशा काढणे यासाठी होतो. अशा प्रकारे विविध स्नायू विविध कार्ये करतात. जरा डोके चालवा. मुलांनो, सांगा पाहू, हृदयाच्या स्नायूंनी हालचाल केली नाही तर काय होईल? सर, हृदयाच्या स्नायूंनी हालचाल केली नाही तर हृदय बंद पडेल आणि रक्ताभिसरण होणार नाही. नंतर मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबून मृत्यू ओढावू शकतो. बरोबर. मग मला सांगा, जठरात अन्न गेले आहे आणि जठराच्या स्नायूंनी हालचाल केली नाही तर काय होईल? सर, जठराचे स्नायू काम करण्याचे झाले तर अन्न घुसळण्याची क्रिया होणार नाही आणि अन्न पचनाच्या क्रिया बंद पडतील. जठरात गेलेले अन्न तिथेच सडून जाईल. मग ते पुढे जाणार नाही. यामुळे आपल्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. अगदी बरोबर. मुलांनो, आता खालील कृती करा आणि त्या कृती करताना हाताच्या कोणत्या भागातील स्नायूंचे आकुंचन व शिथिलीकरण झाले ते सांगा. मूठ न आवळता हात 180 अंशात सरळ ठेवा. 90 अंशामध्ये कोपरातून दुमडा. हाताची बोटे खांद्याला टेकवा. सर, वरील तीनही कृती करताना तळवा, बोटे, कोपर यांचे शिथिलीकरण होते, तर दंड, मनगट यांचे आकुंचन होते. छान. माहित आहे का तुम्हाला? मुलांनो, जसे लोकांच्या मानसिकतेच्या अभ्यासशास्त्राला सायकॉलॉजी म्हणतात, तसे स्नायूंच्या अभ्यासशास्त्राला मायोलॉजी असं म्हणतात. आपल्या शरीरातील सर्वात मोठा स्नायू मांडीमध्ये असतो. तसेच सर्वात लहान स्नायू हा कानातील स्टेप्स या हाडाला जोडलेला असतो. जशी आपल्या शरीराची वाढ होते तशीच वाढ या स्नायूंची देखील होत असेल. शरीराच्या वाढीसाठी आपण जशी काळजी घेतो
तशीच काळजी आपल्या स्नायूंची देखील घ्यावी लागते. आपल्या शरीरातील स्नायू बळकट आणि सतत कार्यरत असणे आवश्यक असते. स्नायूंच्या वाढीसाठी आणि झीज भरून काढण्यासाठी आपल्या आहारात प्रथिनयुक्त व पिष्टमय पदार्थ असणं खूप गरजेचं असतं. पिष्टमय पदार्थ म्हणजे तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी आणि बटाटा, रताळी, सुरण अशी कंदमुळे. आणि प्रथिने देणारे पदार्थ म्हणजे कडधान्ये व डाळींचे प्रकार, अंडी, बदाम, अक्रोड, मांस व मासे. मुलांनो, हे झालं आपल्या आहाराच्या बाबतीत. पण आपले स्नायू बळकट ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणं देखील महत्वाचं आहे. आपण ज्यावेळेस व्यायाम करतो, त्यावेळी आपल्या हृदयाची हालचाल जलद होते आणि त्यामुळेच आपला श्वासोच्छवास जलद होतो. आपला श्वासोच्छवास ज्यावेळी जलद गतीने होतो, तेव्हा आपल्या शरीराला ऑक्सिजन आणि रक्तातील पोषक तत्वांचा भरपूर प्रमाणात पुरवठा होतो. तसेच व्यायाम केल्याने आपले स्नायू बळकट होतातच, पण आपली काम करण्याची क्षमता देखील वाढते. आपल्या शरीरातील स्नायूंची काळजी घ्यायची असेल, तर योग्य आहार घेतला पाहिजे व व्यायाम देखील केलाच पाहिजे. तसेच पाठीच्या व खांद्यांच्या स्नायूंचे आजार होऊ नयेत यासाठी आपण बसताना नेहमी पाठ ताठ ठेवावी. पोक काढून बसू नये. आपण पोक काढून बसल्याने पाठीतील काही मणक्यात हळूहळू थोडे बदल होतात आणि आपल्या पाठीच्या कण्याचे आजार संभवतात. म्हणूनच आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. पचन संस्था. मुलांनो, तुम्हाला एक साधा प्रश्न विचारला की आपण अन्न का खातो, तर तुम्ही लगेच सांगाल की भूक लागते म्हणून आपण अन्न खातो. पण ही भूक का लागते आपल्याला? तर आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली होतात. या वेगवेगळ्या हालचाली आपल्या शरीरातील वेगवेगळे अवयव पार पाडत असतात. या हालचाली करून आपण थकतो आणि मग आपल्याला भूक लागते. भूक लागल्यावर आपण जे अन्नपदार्थ खातो, त्यातून मिळणारे पोषक द्रव्य आपल्या शरीरातील अवयवांना मजबूत बनवतात आणि पुन्हा आपण आपली वेगवेगळी कार्ये पार पाडतो. मला सांगा, आपण खाल्लेले अन्न जसेच्या तसे रक्तात मिसळते का? नाही, आपण खाल्लेले अन्न पोषण द्रव्यात बदलते आणि मग ते रक्तात मिसळते. बरोबर. आपण खाल्लेल्या अन्नाचे शरीरात नेमके काय होते? नाही माहीत? बरं, मीच सांगतो. मुलांनो, आपल्या शरीरात पचनसंस्था आहे. आपण खाल्लेले अन्न या पचनसंस्थेमध्ये जाते व त्याचे संपूर्ण पचन होते. या पचनसंस्थेत अन्नाचे पचन होत असताना अन्नापासून पोषणद्रव्ये तयार केली जातात. आपण नेहमी अन्नपचन होणे हा शब्द ऐकतो. अन्नपचन म्हणजे आपण जे अन्न खातो त्याचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे, यालाच अन्नपचन असे म्हणतात. अन्नपचन क्रिया आपल्या शरीरात असलेल्या पचनसंस्थेद्वारे होते. पचनसंस्था ही वेगवेगळ्या इंद्रियांनी बनलेली असते. पचनसंस्थेतील ही वेगवेगळी इंद्रिये अन्नपचनाचे काम पद्धतशीरपणे करत असतात. मुलांनो, अन्नपचनाच्या क्रियेचे देखील वेगवेगळे टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यांवर कामे करणारी पचनेंद्रिये वेगवेगळी आहेत. विशिष्ट टप्प्यांवर ती इंद्रिये त्यांचे काम सुरळीतपणे पार पाडतात. पचनसंस्थेमध्ये अन्ननलिका व पाचक ग्रंथी यांचा समावेश असतो. आपल्या शरीरातील अन्ननलिकेची लांबी एकूण 9 मीटर असते. अन्ननलिकेत प्रामुख्याने मुख म्हणजे तोंड, ग्रसनी, ग्रासिका, जठर म्हणजे आमाशय, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय आणि गुदद्वार यांचा समावेश असतो. तसेच लाळ ग्रंथी, यकृत, स्वादुपिंड या काही पाचक ग्रंथी अन्ननलिकेशी ठराविक ठिकाणी जोडलेल्या असतात. ही सगळी इंद्रिये आपल्या शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी असून त्यांची कार्ये देखील वेगवेगळी आहेत. त्यांची माहिती आपण पुढे पाहू. पचनसंस्थेतील इंद्रियांची रचना व कार्ये. मुलांनो, आता आपण पचनसंस्थेतील इंद्रियांची कार्ये व रचना पाहू. तोंड. अन्नाचा घास आपण सर्वप्रथम तोंडात घालतो. हा घास तोंडात घातल्यापासून त्याच्या पचनक्रियेला सुरुवात होते. तोंडातील अन्न आपण आपल्या दातांनी चावतो. त्या घासाचे आपण बारीक बारीक तुकडे करतो. दात. दातांचे मुख्य कार्य म्हणजे तोंडातील अन्नपदार्थांचा घास बारीक करणे हे असते. पटाशीचे दात, सुळे, दाढा, उपदाढा असे दातांचे प्रकार आहेत. प्रत्येक दातावर एनेमल या कठीण पदार्थाचे आवरण असते. एनेमल हे कॅल्शियमच्या क्षारापासून बनलेले असतात. आपले पटाशीचे दात हे तुकडा करण्यासाठी वापरले जातात.
नंतर हे तुकडे बारीक करण्याचं काम उपदाढा व दाढा करतात. लाळ ग्रंथी. मुलांनो, घास चावून बारीक करत असताना पातळ होतो ते तुम्हाला माहितीये. असे होते कारण आपली अन्न चावण्याची क्रिया सुरू असतानाच त्यात लाळ मिसळली जाते आणि म्हणून तो घास थोडा पातळसर झाल्याचे जाणवते. ही लाळ लाळ ग्रंथीमुळे तयार होते. ही लाळ कानशिलाजवळ आणि घशाजवळ जिभेखाली असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथींमध्ये तयार होते. तिथून ती नलिकेतून तोंडात येते आणि आपण चावत असलेल्या अन्नात मिसळते. आपल्या लाळेत टायलिन नावाचा पाचक रस असतो. ग्रसनी म्हणजे घसा. मुलांनो, चावून बारीक झालेला घास अन्ननलिकेतून खाली जातो, पण आपल्या अन्ननलिकेचे व श्वसननलिकेचे तोंड घशात म्हणजेच ग्रसनीमध्ये उघडते. ग्रासिका. ही नळी घशापासून जठरापर्यंत असते. अन्न पुढे ढकलण्याचं काम ही नळी करत असते. जठर. अन्ननलिकेच्या मोठ्या पिशवीसारख्या भागाला जठर म्हणतात. जठरातील जाठर ग्रंथीमधून जाठर रस स्त्रवतो. जठरात आलेले अन्न घुसळले जाते. हे अन्न घुसळून घुसळून अगदी पातळ खिरीसारखे केले जाते. नंतर त्यात जाठर रसाचे हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्युकस हे 3 घटक मिसळून अन्न आम्लधर्मी होते. जठरात मुख्यतः प्रथिनांचे विघटन होते. खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचकरस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकलले जाते. यकृत. ही आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृताला भरपूर रक्तपुरवठा होत असतो. यकृताचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे ग्लुकोजचा साठा करणे हे आहे. यकृत हे आपल्या शरीरात उजव्या बाजूला पोटाच्या वर असते. यकृताचा रंग हिरवट तपकिरी असतो. तसेच यकृताच्या खालच्या बाजूस पित्ताशय असते. यामध्ये यकृतातून स्त्रवलेला पित्तरस साठवला जातो. हा पित्तरस लहान आतड्यात पोहोचतो आणि तेथील अन्नात मिसळून पचन सुलभ व्हायला मदत करतो. स्निग्ध पदार्थांच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते. पित्तरसात क्षार असतात. स्वादुपिंड. मुलांनो, स्वादुपिंड ही एक पसरट लांब अशी ग्रंथी आहे. स्वादुपिंडातून स्वादू रस स्त्रवतो. त्यात ट्रिप्सिन, लायपेज, अमायलेज ही विकरे असतात. लहान आतडे. जठरातून अन्न पुढे लहान आतड्यात ढकलले जाते. लहान आतडे हे सुमारे 6 मीटर लांबीचे व सुमारे 1.5 इंच रुंद नळीच्या आकाराचे असते. यातला अन्न मार्ग मोठ्या आतड्याच्या तुलनेत लहान व अरुंद असतो, म्हणून याला लहान आतडे म्हणतात. अन्न जठरातून आतड्यात आल्यानंतर त्यात 3 रस मिसळतात. या रसांमुळे अन्नातील घटक नीट पचवले जातात. हे घटक हळूहळू आतड्यांच्या आवरणातून रक्तात शोषले जातात. अन्नाचे बहुतेक पचन व शोषण लहान आतड्यात होते. आपण आजारी पडल्यावर घेतली जाणारी औषधे देखील लहान आतड्यात शोषली जातात. मोठे आतडे. मोठ्या आतड्यांची लांबी 1.5 मीटर असते. ते आपल्या पोटात विशिष्ट रचना करून बसवलेले असते. मोठ्या आतड्यात फक्त पाण्याचे शोषण होते. लहान आतड्यातून चोथा व पाणी असलेला टाकाऊ पदार्थ मोठ्या आतड्यात येतो. तेथे पाणी शोषले जाऊन सर्व चोथा आवळून गुदद्वारामार्फत बाहेर टाकला जातो. या आतड्याच्या सुरुवातीस उजव्या टोकाला एक मिरचीसारखा दिसणारा 2-3 इंचाचा अवयव असतो. याचा शरीराला तसा काही उपयोग होत नाही, मात्र त्याला सूज आल्यावर खूप त्रास होतो. हा अवयव म्हणजेच अपेंडिक्स किंवा आंत्रपुच्छ होय. तर अशी विविध कार्ये पचनसंस्थेतील इंद्रियांची आहेत. पचनसंस्थेतील महत्त्वाच्या ग्रंथी व त्यांचे कार्य. मुलांनो, आता आपण पचनसंस्थेतील महत्त्वाच्या ग्रंथी व त्यांचे कार्य पाहू. 1. लाळ ग्रंथी. ही ग्रंथी तोंडात असते. लाळेत टायलिन नावाचे विकर असते. लाळेमुळे पिष्टमय पदार्थांचे रूपांतर माल्टोजमध्ये होते. 2. जठर भित्तिका. जठर भित्तिका म्हणजे जठराच्या आतील भिंती. त्यातून जाठर रस पाझरतो. जाठर रसात हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन आणि म्युकस म्हणजेच श्लेष्म असते. जाठर रसामुळे अन्न आम्लयुक्त बनते. प्रथिनांचे विघटन होते. श्लेष्मामुळे जठराच्या अस्तराचे हायड्रोक्लोरिक आम्लापासून रक्षण होते. 3. यकृत. यकृतातून पित्तरस पाझरतो.
पित्तरसामुळे अन्न आम्लारीयुक्त बनते. तसेच मोठ्या मेदकणांचे लहान कणात रूपांतर होते. 4. स्वादुपिंड. स्वादुपिंडातून स्वादुरस पाझरतो. त्यात ट्रिप्सिन, लायपेज, अमायलेज यांसारखी विकरे असतात. यामुळे प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लात होते. पिष्टमय पदार्थांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते आणि मेदाचे मेदाम्लात व ग्लिसेरॉलमध्ये होते. तर अशी ही ग्रंथींची विविध कार्ये आहेत. मुलांनो, आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, त्यांची मला उत्तरे द्या. आपण आपले आरोग्य धोक्यात आणत आहोत का? हो, व्यक्तिमत्व विकासामध्ये शारीरिक आरोग्य अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या शरीरातील विविध इंद्रिय संस्था सुरळीतपणे कार्य करतात, तेव्हा आपल्यालाही छान, ताजे, टवटवीत वाटते. जास्त काम करण्याचा उत्साह येतो. पण आजकाल लोक धूम्रपान, तंबाखू सेवन, मद्यपान यांसारख्या घातक सवयींनी आरोग्य खराब करतायत. अगदी बरोबर. म्हणूनच मुलांनो, आता आपण तंबाखूजन्य पदार्थ आणि धूम्रपान केल्याने पचनसंस्थेवर त्याचा काय परिणाम होतो ते पाहू. तंबाखू. तंबाखू ही एक वनस्पती आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे अतिसेवन केल्याने आपल्या शरीराला खूप त्रास होतो. तंबाखू सेवनाने तोंड, घसा, अन्ननलिका तसेच पचनसंस्थेचे इतर अवयव नीट कार्य करत नाहीत. तंबाखू सेवनामुळे उलटी, मळमळ, डोकेदुखी हे विकार उद्भवतात. कुठल्याही स्वरूपातील तंबाखू सेवनाने शरीरावर दुष्परिणामच होतो. सिगारेटमुळे फुफ्फुसाचा कॅन्सर होतो. तंबाखूचे कण चघळून चघळून खाल्ल्याने दात, हिरड्या, तोंडातील आतील त्वचा यांना चिकटून बसतात. कालांतराने ते कण हळूहळू इजा पोहोचवून तो भाग खराब करण्याचे काम करतात. त्यामुळे हिरड्यांना सूज येते. अशा लोकांना तोंडाची हालचाल करताना देखील वेदना होतात. घसा तसेच आतड्यांचा दाह होतो. पुढे काही दिवसात या लोकांना कॅन्सर होतो आणि अखेरीस हे लोक मृत्यू पावतात. मुलांनो, खरंच जर तुम्हाला या तंबाखूच्या व्यसनाचे गांभीर्य कळले असेल, तर हे व्यसन टाळण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल? सर, मी तंबाखू सेवन, धूम्रपान, मद्यपान विरोधी चित्रे, वाक्य तयार करून वर्ग, शाळा, बसस्टँड, रेल्वे स्टेशनवर लावीन. तसेच शाळेच्या वातावरणात अशा बाबी घडत असतील तर पालक आणि शिक्षक यांना सांगेन. सर, मी तंबाखू खाल्ल्याने होणाऱ्या आजाराची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गावातील लोकांची सभा घेईन. तसेच लोकांना चांगल्या आरोग्याचं महत्त्व पटवून देईन. छान. बरोबर सांगितलं. मुलांनो, तसंच तुम्ही जिथे व्यसनमुक्ती वर्ग चालतात, तिथे या लोकांना जाण्याचं मार्गदर्शन करा किंवा तिथपर्यंत पोहोचवा. जनतेला धूम्रपानाच्या धोक्याविषयी रेडिओ व दूरचित्रवाणीवर चालणाऱ्या कार्यक्रमाची माहिती द्या. जगभरात दरवर्षी तंबाखू सेवनामुळे 6 दशलक्ष लोक मरण पावतात. तसेच दारूच्या व्यसनाने आपल्या शरीरावर 60 प्रकारचे दुष्परिणाम होतात. मुलांनो, 31 मे हा तंबाखू सेवनाविरोधी दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. तसेच 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा होतो. या दोन्ही दिवशी दूरदर्शनवर आणि वर्तमानपत्रात व्यसनाविषयी खूप माहिती आलेली असते. तसेच मोठमोठ्या तज्ज्ञांचे लेख वर्तमानपत्रात असतात. तुम्ही हे लेख अवश्य वाचा आणि तुमच्या परिसरातील लोकांनाही वाचायला सांगा.